नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. ईश्वरी हिने फायनल राऊंडमध्ये अगदी स्टेज गाजवून टाकलेला असल्याने तिला आता मस्तपैकी जजेसकडून आणि पूर्ण सगळ्या स्पर्धकाकडून स्टँडिंग ओवेशन मिळाले आहे. आणि त्याचमुळे आता ईश्वरी जिंकणार की काय अशी भीती नम्रताच्या मनात निर्माण झाल्यामुळे ईश्वरी आता ज्या शेवटच्या फायनल कॉम्पिटिशनमध्ये जाणार आहे त्याच आता ईश्वरीच्या साडीवर नम्रता मुद्दामच एक व्हाईटनर टाकणार आहे, ज्यामुळे ईश्वरीची साडी पूर्णपणे खराब होऊन ईश्वरी तिथे जाऊ शकणार नाही. हे सगळं आता नम्रता मुद्दाम करते. त्याचबरोबर आता बाबांनी तिथून उदयकांतच्या तावडीतून पळ काढला आहे आणि ईश्वरीला आता नम्रतावरती डाऊट आल्यानंतर ईश्वरी नम्रताला या सगळ्याबद्दल कशी जाब विचारणार आहे आणि नम्रताची हवा टाईट पाहून ईश्वरीला समजणार की नम्रताच या सगळ्याच्या मागे आहे. आता ईश्वरी सगळ्या गोष्टी कशा फाइंड आउट करणार सगळं पाहणं आता रंजकतेचं ठरणार आहे. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर आतापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहिलं की ईश्वरीला पायाला लागलेलं असून देखील तिने अगदी दमदार परफॉर्मन्स दिलेला असतो आणि अर्णव तिला सारखा रिक्वेस्ट करतो की आपण डॉक्टरकडे जाऊया. डॉक्टरकडून आल्यानंतर तुला कळेल की नक्की काय लागले, कुठल्या लेवलपर्यंत तुझ्या पायाला दुखापत झाली आहे हे समजण्यासाठी आपण डॉक्टरकडेच जाऊया. परंतु ईश्वरी काही ऐकत नाही. ईश्वरीचं आपलं तेच एक असतं, मला काही झालं नाही आहे, मला थोड्याच वेळात बरं वाटेल वगैरे सगळं. मग आता अर्णव ईश्वरीला सगळ्यांच्या समोर आता वरती रूमवर उचलून आणतो आणि तिला शांत बसायला सांगतो. त्यानंतर मग आता अंजली ईश्वरीसाठी तो लेप घेऊन येते आणि अर्णवजवळ येते आणि मग ती म्हणते की हे घे चिंटू, तुझ्या ईश्वरीच्या पायाला लाव हा. आता तो मुद्दाम चिंटूला ती चिडवत असते, त्यामुळे ईश्वरीला आता हसायला येत असतं. ईश्वरीला ती म्हणते की बरं, नवऱ्याकडून सेवा करण्याचा मोका मिळतोय तर सेवा करून घे हो, असं म्हणून ती मुद्दामच तिला आता बोलत असते. त्याच वेळेला इथे आता अर्णव ईश्वरीला म्हणतो की आता वेळ काढायचा नाही आहे तुला, तुझा पाय दे इथे. तू जर डॉक्टरकडे येणार नसतील ना तर हे लेप अँड ऑन लावून जरी तुला बरं वाटतंय का ते आपण बघूया. आता ईश्वरी ही अर्णवला सांगते की सर मी लावते. तेव्हा अर्णव म्हणतो की तुला लावता येणार आहे का स्वतःच्या हाताने, बघ आता हे पण ट्राय करून, तुला कुठलीच गोष्ट ऐकायची नसते का. तेव्हा ईश्वरी गालातल्या गालात आता हसते, कारण अर्णवचा भडकूचंद मोड ऑन झालेला असतो. ईश्वरी म्हणते की बरं बाबा, तुमचा तो भडकूचंद मोड ऑन करू नका, शांत बसली आहे मी. अर्णव म्हणतो की काय भडकूचंद वॉट, गप्प बसायचं, मागे हो मागे, तिथे टेकून बस, मी लावतो आणि मी जे सांगेन ना तेच ऐकायचं, नाहीतर बघ आत्ता उचलेन आणि डॉक्टरकडे घेऊन जाईन, समजलं. ईश्वरी म्हणते की नको, ते ना मला डॉक्टरचा वैतागच येतो, सारखे ते इंजेक्शन, ते औषध, ते गोळ्या नको, त्याने ना कंटाळा येतो. त्यापेक्षा हा आजीचा घरगुती लेप आहे ना तो मला तुम्ही लावा, मला जरा बरं वाटेल आणि मी उद्या बघा व्यवस्थित स्पर्धेमध्ये फ्लॉन्ट पण करू शकेन. तेव्हा मग अर्णव म्हणतो की ओके ठीक आहे, आता तुझी ही जी बडबड आहे ना ती जरा बंद कर आणि मला कॉन्सन्ट्रेट करू दे हे लेपवरती, ओके. तेव्हा ईश्वरी आता हसते आणि म्हणते की त्यात काय कॉन्सन्ट्रेट करायचे, म्हणजे फक्त पायाला लेप तर लावायचे. तिची बडबड सुरू असते. तर इथे नम्रताची नुसती जळफळाट झालेला असतो, कारण की ईश्वरी आणि अर्णव कोणत्याही प्रकारे स्पर्धेमध्ये येतातच. म्हणजे आज तर ईश्वरीचा पाय तिने मुरगळलेला असतो तरीही ईश्वरीने परफॉर्मन्स असा व्यवस्थित दिलेला असतो, त्यामुळे नम्रताची रूममध्ये सारखी चिडचिड सुरू असते. तर आकाश तिला म्हणतो की आता तुझी चिडचिड का सुरू आहे, तुझा परफॉर्मन्स तर एकदम बेस्ट होता आणि सिरियसली नम्रता तू खूप छान गायलीस आज आणि मला तरी असंच वाटतंय ना की रिअली तुझाच नंबर यावा. तेव्हा मग नम्रता म्हणते की ओ रिअली, म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की माझाच नंबर यावा, पण खरंच माझा नंबर येणार आहे का. तेव्हा मग तो म्हणतो की हे तू कशाला डिसाईड करते, उद्या जेव्हा रिझल्ट डिक्लेअर होतील तेव्हा जे काय ते बघूया ना आपण, तू उगीचच आता चिड करून काही उपयोग आहे का. पण नम्रताला माहीत असतं तिने काय केलं ईश्वरीला हरवण्यासाठी, पण तिचा एकही डाव यशस्वी होऊ शकलेला नाही, त्यामुळे तिची जास्त आता चिडचिड होत असते. तर याचबरोबर नम्रता आता जास्त रागवत असते. तिला तो म्हणतो की मला एक गोष्ट कळत नाही आहे नम्रता, तुझं जास्त लक्ष ईश्वरीवरती का आहे, म्हणजे मी प्रत्येक वेळेला पाहिलं की ईश्वरीच्या बाबतीत जर काही चांगलं घडलं तर त्याचा तुला त्रास होत असतो, असं कशासाठी. तेव्हा मग नम्रता तो विषयच टाळते आणि तिथून गपचूप निघून जाते. आकाशला मात्र आता नम्रतावर संशय यायला लागतो. तर दुसऱ्या दिवशी आता ईश्वरीचा पाय हा खरंच खूप चांगला झालेला असतो.
आता ईश्वरी स्वतःच्या पायावर आजीच्या लेपामुळे व्यवस्थित चालू शकत असते. त्यानंतर ईश्वरीचा रिझल्टचा आजचा दिवस असतो, त्यामुळे आजी ही सगळ्यांना दही साखर देत असते. नम्रता, ईश्वरी, त्याचप्रमाणे आकाश, अर्णव सगळ्यांना ती दही साखर देते. तेव्हा आता ईश्वरी इतकं सगळं होऊनही आणि सगळं झालेलं असूनही सगळ्यांसाठी सकाळी लवकर उठून काही ना काहीतरी खायला बनवते. त्यामुळे आता आजी ईश्वरीचं कौतुक करत असते की खरंच ईश्वरी बाळा, म्हणजे इतकं तुला काल लागलं होतं, परंतु तरीही तू स्वतःचा विचार न करता दुसऱ्यांसाठी जे काही करतेस ना, हा तुझा गुण ना मला खरंच खूप आवडतो. आणि आजी तिच्या हातावर दही साखर देते आणि मामा म्हणतो की चला रे, उशीर झाला आहे. तेव्हा अर्णव पण बोलतो की हो मामा, चला लवकर चला, आपल्याला आज लेट करायला नको, कारण कित्येक 3 राऊंड आम्ही लोक लेट होत होतो. ईश्वरी, अर्णव कायम स्टेजवर लेट यायचे. तेव्हा अंजली म्हणते की हो हो चला लवकर, यांना उशीर होतो हा दरवेळेला, आणि आता ते नको व्हायला तसं. अंजली पण आता निघालेली असते. तर इथे ईश्वरी म्हणते की अरे देवा, मी जो डबा ठेवला होता मला घेऊन जायचा, तो डबा तर मी घेतलाच नाही आहे, नाहीतर उगाच प्रॉब्लेम व्हायचा, बाहेरच्या खाण्याने मला त्रास होऊ शकतो, त्यामुळे मी माझा डबा घेते, असं म्हणून ती आता डबा घेण्यासाठी म्हणून निघालेली असते. तेवढ्यातच आता इथे नम्रताने ठरवलेलं असतं की ईश्वरीने जी साडी नेसणार आहे, त्या ईश्वरीच्या साडीवरती आता ती मुद्दामच काहीतरी व्हाईट कलर टाकून ठेवते आणि त्या कलरमुळे ईश्वरीच्या साडीला डाग येऊन ईश्वरीच्या अंगाला खाज येईल, याच्यासाठी तिने तो कलर आता त्या साडीवरती घातलेला असतो. त्यामुळे इथे आता नम्रताला पटकन हे सगळं ईश्वरी यायच्या आत करायचं असतं. ती पटकन तिथे कलर टाकते आणि बाहेरून तिला आकाश आवाज देतो की नम्रता, कुठे आहेस तू? तेव्हा ती हो हो आले असं म्हणून तिथून पटापट धावत जाते. आणि त्याच गडबडीमध्ये आता इथे ईश्वरी ज्या साडीवर घालायच्या वेळेलाच बरोबर नम्रताच्या हातातून तिथे खाली ते सगळं व्हाईट रंगाचं सांडतं आणि नम्रताच्या साडीला पण तो जरासा रंग लागलेला असतो. आता मात्र ती पटकन तिथून पळ काढते आणि ईश्वरी पण तिच्या जागेवरती येते आणि म्हणते की अरे देवा, हे बास्केटमध्ये साडी ठेवायची तर राहूनच गेली. आता ईश्वरी ते बास्केट, त्याचप्रमाणे तिची साडी वगैरे सगळ्या काही गोष्टी घेते आणि ती निघालेली असते. तर इकडे बाबांना खूप जास्त कंटाळा आलेला असतो. उदयकांत हा बाबांच्या ताटामध्ये म्हणजेच त्यांच्या जेवणामध्ये मुद्दामच गुंगीचं औषध मिक्स करतो, जेणेकरून त्या गुंगीच्या औषधामुळे बाबांना गाढ झोप लागली पाहिजे आणि 14 ते 12 तास तरी बाबा उठले नाही पाहिजे. म्हणूनच आता रमाकांतला तो ते जेवण द्यायला जातो आणि म्हणतो की दादा, हे घे, हा पोटभर जेवून घे, मला माहिती आहे तुला भूक लागली असेल की नाही, मग चल लवकर खाऊन घे, जास्त वेळ वाट बघू नकोस, घे घे, तुझ्यासाठी हे बघ घरगुती जेवण मागवलं आहे, काही झालं तरी मला माझ्या दादाची काळजी आहे, असं म्हणून तो त्याच्यासमोर ते ताट धरतो आणि मग ते ताट देऊन उदयकांत तिथून निघतो. मुद्दामच आता रमाकांत ते ताट बघतो आणि ते ताट पाहिल्यानंतर त्यांना ते दिसून येतं की काहीतरी गडबड नक्की आहे, कारण की त्याने जे काही जेवण आहे ते व्यवस्थितरित्या असं न वाढता व्यवस्थित सगळं कालवून आणलेलं असतं, म्हणजे डाळ भात ह्या सगळ्या गोष्टी आणि सगळं एकत्र करून आणले. म्हणूनच बाबांना जरासा संशय येतो की नक्कीच यामध्ये काहीतरी गडबड असावी. त्यामुळेच बाबा म्हणजेच रमाकांत त्या जेवणाचा असा वास घ्यायला जातात. तेव्हा उदयकांत म्हणतो की नाही दादा, अरे काय करतोस तू, असा जेवणाचा अन्नाचा वास घेऊ नये, आपल्याला लहानपणी आईने शिकवलं होतं ना, तेवढं तरी आहे माझ्या लक्षात चांगलं, असं म्हणून तो मुद्दाम गोड गोड बोलत त्याला जेवण भरवू पाहत असतो. रमाकांत म्हणतो की मी जेवेन, परंतु मला कोणाच्याही हाताने जेवायचं नाही आहे, मला खूप भूक लागली, मला हे सगळं संपवायचं आहे, त्यासाठी मला तू माझ्या हाताने हवं तर खाऊ दे, नंतर हवं तर तू मला बांध, इथेच बस, पण मला माझ्या हाताने खायचे आहे, मला असं दुसऱ्यांच्या हाताने खायचं नाही आहे, मला खूप भूक लागली अरे उदयकांत, असं म्हणून आता तो असा त्याला सेंटी करत असतो. उदयकांत म्हणतो की अरे दादा, आता मी तुझा हात सोडला तर तू पळून जाशील. मग रमाकांत म्हणतो की अरे बाबा नाही, असं अजिबात होणार नाही आहे, तू मला जेवू तर दे, मला खूप भूक लागली आहे, असं म्हणून आता मुद्दामच तो तिथे जेवायला सुरुवात करतो. आणि तो खरं तर जेवणाचे जे घास असतात ते मुद्दाम खालच्या बाजूने म्हणजे स्वतःच्या तोंडात न घालता बाजूलाच ठेवत असतो, जेणेकरून या सगळ्या गोष्टी त्याला समजाव्यात, म्हणजे उदयकांतला कळावं की त्यानेच ते जेवलेलं आहे. तर इथे मात्र बाबांच्या डोक्यात आता वेगळंच प्लॅनिंग सुरू होतं. बाबांना माहीत असतं की हे मुद्दामच याने औषध वगैरे टाकून आणलं आहे आणि मला गुंगीसाठी खायला घालतो आहे. आता हे सगळं बाबा मुद्दाम त्याच्यावरतीच उलटवतात आणि ते जे अन्नाचे घास असतात ते मुद्दामच आता हात सोडल्यामुळे ते कांच्या घशामध्ये ते सगळं काही घास भरवत असतात आणि जोरजोरात ते थुंकण्याचा प्रयत्न करत असूनही
त्याला ते थुकू देत नाहीत आणि म्हणतात की जेव, लवकर जेव, मलाही भूक लागली आणि तुलाही लागलीच असेल ना, जेव मग हे जेवण, असं म्हणून मुद्दामच ते त्याला जबरदस्तीने खाऊ घालतात. आणि त्याच वेळेला मग आता ते जेवण खाऊ घातल्यानंतर तिथल्या तिथे उदयकांत बेशुद्ध पडतो, कारण की औषध खूप स्ट्रॉंग असतं आणि त्याचमुळे या सगळ्या गोष्टी घडत असतात. आता मात्र उदयकांत बेशुद्ध पडल्यामुळे बाबांना तिथून सुटका मिळालेली असते. तर इथे आता सगळेजण पुन्हा एकदा त्या स्टार अँड ग्लोबच्या फॅशन स्पर्धेमध्ये आलेले असतात आणि मग ईश्वरी आणि बाकीचे सगळे खूपच ईश्वरीसाठी चेअर करत असतात. सगळी जी पब्लिक रमलेली असते रिझल्टसाठी, फायनल रिझल्टसाठी, सगळ्यांच्या तोंडामध्ये ईश्वरी, अर्णव या दोघांचेच नाव असते. ईश्वरी, अर्णव असं म्हणून दोघेजणं त्या जोडीला पूर्णपणे कॉम्प्लिमेंट देत असतात. तर नम्रता हे सगळं बघते आणि तिला पाहून या सगळ्याचा खूप राग येत असतो. मग वल्लरी म्हणते की बघितलंस का नम्रता, ईश्वरीच्या आणि अर्णवच्या जोडीला किती पसंती मिळत आहे. ती म्हणते की मिळू दे ना आई, किती पसंती मिळायची आहे ना तेवढी पसंती मिळू दे, पण जिंकणार आहे तर मीच, कारण माझ्याकडे जे आता स्किल आहे ते तुम्ही पाहणार, म्हणजे नेमकं काय होणार आहे ना फायनल राऊंडमध्ये ते सगळेजण तुम्ही बघतच बसणार आहात. तेव्हा मग आता हे ऐकल्यानंतर वल्लरीला जरा उत्सुकता वाटत असते की नेमकं काहीतरी हे करणार आहे. तर इथे आता ईश्वरी तिचं बास्केटमध्ये साडी ठेवलेली असते. ती साडी घ्यायला म्हणून निघालेली असते. आता ती साडी घेतल्यानंतर तिला आठवतं की तिला बाबांनी, म्हणजेच तिला जो काही आशीर्वाद दिलेला असतो आजीने आणि बाबांची आठवण आता ईश्वरीला खूप येत असते, कारण की पहिल्या स्पर्धेच्या राऊंडपासून बाबा गायब असतात. अर्णवला ती विचारण्याचा प्रयत्न करेल, पण अर्णवही त्यामध्ये चिडचिड करेल, त्यामुळे ईश्वरी ही काही आता ते विचारत नसते. पण बाबा, खरंच फायनल राऊंडला मी आज पोचली आहे आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही आणि अर्णव सरांनी आपण एकत्र मिळून जेवण करायचे हॉटेलमध्ये आणि त्यासाठी तुम्ही इथे हवे होतात मला, असं म्हणून ईश्वरी आता रमाकांतची आठवण तिथे काढत असते. त्यानंतर ईश्वरी तिची साडी बघते. तेव्हा साडी पाहिल्यानंतर तिच्या लक्षात येतं की तिने ओपन केल्यानंतर तिच्या साडीला सगळे पांढऱ्या रंगाचे डाग लागलेले असतात. आता ते डाग पाहिल्यानंतर ईश्वरीला जरा वेगळं वाटत असतं. ती विचार करते की ही साडी आता मी भरेपर्यंत तर व्यवस्थित होती, अचानकच या साडीवर डाग कसे आले आणि ही साडी मी दुसरीकडे कुठेही ठेवलेली नाही आहे. आताच तर आम्ही स्पर्धेत आलो आहे आणि लगेच मी चेंज करायला जाते, परंतु अचानक या साडीला झालं तरी काय, असा विचार इथं ईश्वरीच्या डोक्यामध्ये यायला लागतो. तर राकेश वाट बघत असतो योग्य त्या संधीची. कधी एकदा ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही तावडीत सापडतात आणि अर्णव एकटा गाडीत सापडला की त्याला बॉम्बने उडवायचा, असंच आता राकेशचं पूर्णपणे ठरलेलं असतं आणि राकेश त्याच दिशेने विचार करत असतो. तो ठरवतो की काही झालं तरीही मला या सगळ्या मोठ्या कामामधून सुटका मिळायचीच आहे आणि तोपर्यंत मी शांत बसू शकणार नाही. तर इथे आता ईश्वरीला आठवतं की जेव्हा ती साडी घ्यायला गेली होती त्याच वेळेला त्या साडीच्या तिथे खालीच व्हाईट रंगाचे असे कुठले तरी डाग पडल्यासारखे तिला वाटत होते, पण तिने घाईघाईमध्ये तिथे लक्ष दिलेलं नव्हतं. म्हणजे ईश्वरीच्या लक्षात येतं जेव्हा तिने टेबलवर हॉलच्या इथे ती साडी ठेवली तेव्हाच त्याला व्हाईट रंग लागला असेल का, पण हा रंग लावला तरी कोणी, असा विचार तिच्या आता डोक्यामध्ये येत असतो. तिला आता जरासा डाऊट यायला लागतो की अचानक माझ्या साडीवर हा रंग कसा काय पडला आणि ती विचार करायला लागते की त्यावेळेला आसपास कोण होतं. वल्लरी मामी, म्हणजे तिला डाऊट येतो सुरुवातीला वल्लरीवर, पण वल्लरी तर त्यावेळेला अगोदरच निघून गेलेली होती. मग नक्की हे सगळं कोण करू शकेल, माझ्या साडीवरती पांढऱ्या रंगाचा डागा कोण लावू शकेल, म्हणजे घरामधल्या तर कोणावरतीही मला अविश्वास दाखवून चालणार नाही, नक्की काय आहे. आता मात्र तिला काही कळेनासं होतं. तर इथे बाबांनी उदयकांतला चांगलाच चुना लावलेला असतो आणि बाबा तिथून पसार झालेले असतात आणि बाबा तिथून पसार झाल्यानंतर आता त्यांना शोधायचे असते, ते म्हणजे अर्णवचा आणि ईश्वरीचा पत्ता. ते दोघंजणही कुठे आहेत, काय आहेत, या सगळ्या गोष्टी आता बाबांना शोधायच्या असल्यामुळे शून्यापासूनच त्यांना सुरुवात करायची असते आणि बाबा विचारत आता तिथून त्या जंगलामधून बाहेर पडत असतात. तर इथे आता नम्रताची जी साडी असते त्याच्यावर ईश्वरीची नजर पडते. तर त्या साडीचा जो रंग असतो तोही जरासा पांढरा असा झालेला असतो. मग ईश्वरीला डाऊट येतो तो नम्रतावर की सेम कलर हा नम्रताच्या साडीला लागला आहे आणि माझीही साडी खराब झालेली आहे, नेमकं हे सगळं काय प्रकरण आहे, असं आता सगळ्यांसमोर ईश्वरी ही नमूला विचारते. आणि आता नम्रता हे सगळं मुद्दाम करत आहे हे ईश्वरीच्या लक्षात आल्यावर ईश्वरी तिच्याबरोबर काय करणार आहे पाहणं अगदी रंजकतेचे ठरेल. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
धन्यवाद.